मला सांगा, असे गरम गरम खमंग कुरकुरीत कांदा भजी खायला कुणाला आवडत नाही? आणि त्यात जर मस्त पाऊस येत असेल किंवा नुसतं पावसाचं वातावरण जरी झालं असेल तरी आपल्याला मस्त गरम गरम चहा आणि कांदा भजी खावेशी वाटतात, हो की नाही? तर मी सुद्धा आज बनवणार आहे मस्त असे कुरकुरीत कांदा भजी, तेही हिरव्या मुगाचे. तर बघा, इथे मी घेतलेला आहे भिजवलेला हिरवा मूग. 3 ते 4 तास आधी तुम्हाला कोमट पाण्यामध्ये हे हिरवा मूग स्वच्छ धुवून भिजत घालून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित भिजतो. त्यानंतर यातलं सगळं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर हिरवा मूग नसेल तर सालीसकट जी डाळ असते ना, ती सुद्धा तुम्ही भिजत घालू शकता. आणि तीही जर डाळ नसेल ना, तर आपली नॉर्मल जी रोज वापरतो मुगाची डाळ, ती सुद्धा तुम्ही भिजत घालून घेऊ शकता. त्याचेही छान भजी होतात. तर मूग पाण्यातनं मी काढून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते घालून घ्यायच्यात. त्यानंतर त्यामध्ये घालून घेतलेला आहे मी लसूण आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं. आता याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा, वाटण आपल्याला जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. ते का तर पुढे मी तुम्हाला तेच सांगते, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. तर इथे बघा, वाटण करून घेतलेलं आहे, जास्त बारीक नाही केलेलं, थोडंसं जाडसर किंवा भरडच ठेवलेली आहे. आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित मिक्स करता येतं. तर या भांड्यामध्ये जे मिश्रण केले आपण वाटून मिक्सरमध्ये, ते काढून घेऊया. आणि आता याला हिरवा रंग ऑलरेडी आलेला आहे, कारण आपण हिरवा मूग वापरला आहे. तर तुम्हाला ह्यामध्ये आवडत असेल तर कोथिंबीर घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा असा हाताने कुस्करून घ्यायचा आणि तो यामध्ये घालून घ्यायचा. आपल्याला अर्धा चमचा हळद, थोडीशी धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा ओवा. आणि त्यानंतर हे सगळे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि चण्याच्या डाळीपेक्षा मूग पचायला हलके असतात आणि पौष्टिक सुद्धा असतात. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मिक्स करत असतानाच एका साईडला मी तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे, जेणेकरून आपला वेळ सुद्धा वाया जाणार नाही. तर बघा, तेल सुद्धा इथे व्यवस्थित तापलेलं आहे. आता त्यामध्ये हे कांदा भजी आपण तयार करून घेऊया, कांद्याची मूग भजी. तर एक एक करून तुम्हाला या तेलामध्ये भजी सोडायचे आहेत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम तुम्हाला मीडियम टू हायच ठेवायची, लो बिलकुल करायची नाही. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भजी व्यवस्थित तेलामध्ये थोडेसे सेट होऊन द्यायचेत आणि त्यानंतरच तुम्हाला ते हलवून घ्यायचेत. आणि हे भजी जास्त तेलसुद्धा पीत नाही, कमी तेलामध्ये व्यवस्थित तयार होतात. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की यामध्ये मी सोडा किंवा इनो बिलकुल घातलेलं नाहीये, तरीसुद्धा हे भजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून हलकेसे सॉफ्ट असे तयार होतात. आणि मूग वाटताना आपण आधीच थोडीशी जाडसर ठेवलेली आहे, त्यामुळे सुद्धा छान असा कुरकुरीतपणा येतो. आणि आता लवकर श्रावण महिना सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये काही ना काही तळणमळण होतच असतं. तर त्यामध्ये तुम्ही असे मुगाचे भजी नक्की बनवून पहा. तर एक एक करून भजी यामध्ये मी सोडून घेतलेले आहेत. व्यवस्थित सेट झाल्याच्या नंतर झाऱ्याच्या मदतीने आपल्याला ते हलवून घ्यायचे, थोडेसे सेपरेट करून घ्यायचे, म्हणजे प्रत्येक भजी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळला जातो. अधनंमधनं त्याला अलटीपलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित रंगसुद्धा येतो. तुमच्या लक्षात आलंच असेल, छान असा रंग आलेला आहे. आणि यामध्ये मी कोथिंबीर घातलेली नाही आहे. तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालून घेऊ शकता, कारण हिरवा मुगाची भजी आहेत त्यामुळे त्याचा रंग थोडासा डार्कच येतो, म्हणून मी यामध्ये कोथिंबीर घातलेली नाही आहे. तर बघा, छान असा आपल्या भज्यांना रंग आलेला आहे. आता व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं आहे, म्हणजे तेल त्यामध्ये जास्त राहणार नाही. आणि एका प्लेटमध्ये हे भजी काढून घ्यायचे आहेत. हे भजी गरम गरम खायला तर छान लागतातच, पण थंड झाल्यावर सुद्धा ह्याची टेस्ट अजून छान लागते. इथे सगळे भजी मी तळून घेतलेले पाहू शकता, छान असा रंग आलेला आहे. आता हिरव्या मुगामुळे किंवा लाईटीच्या प्रकाशामुळे त्याचा रंग थोडासा वेगळा दिसतोय, पण अगदी कुरकुरीत आणि खमंग असे हे हिरव्या मुगाचे कांदा भजी तयार होतात. आणि पाहू शकता किती छान असा आकार आलेला आहे. म्हणजे बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे भजी अगदी कुरकुरीत झालेले आणि आतून हलकेसे सॉफ्ट असतात. आणि हे भजी मुगाचे असल्यामुळे पचायला सुद्धा हलके आहेत. तर तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये किंवा असेही तुम्हाला जेव्हा भजी खाऊशी वाटतील तेव्हा असे कुरकुरीत मुगाची कांदा भजी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा की हे भजी कसे झाले होते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या हेनरीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.